रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी अल्केश महानुभाव, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. आपण नंदुरबार जिल्ह्यातील कोठली गाव येथे आपण केळीच्या प्लॉटवर आलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या केळीच्या प्लॉटला आपले रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले आहेत. तरी आपण जाणून घेऊया त्या शेतकऱ्यांची ओळख आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा सर. माझं नाव डॉक्टर बळीराम मोहन पाटील, राहणार कोठली, तालुका जिल्हा नंदुरबार. आता हा आपला केळीचा जो प्लॉट आहे हा आपण साधारणतः 30 एप्रिल रोजी लागण केलेला आहे. लागण केल्यानंतर सुरुवातीपासून आपल्या रामा ॲग्रोटेकचे काय काय प्रॉडक्ट आपण वापरले आहे ते समोरचे शेतकरी. प्रॉब्लेम मला ज्यावेळेस क्रिएट झाले त्यावेळेस मी इंस्टाग्रामवरून तुमच्याजवळ कॉन्टॅक्ट केला सर. ओके. आणि त्याच्यानंतर तुमची उत्पादनं मी घेत गेलो. बरोबर. आणि तुमच्या उत्पादनामध्ये रूट मॅजिक असेल, तुमचं नॅनोशक्ती असेल, 555 मायक्रोन्यूट्रन असेल, किंवा समृद्धी ऑल इन वन प्रोडक्ट असेल, समृद्धी सृष्टी असेल, एकही असं प्रोडक्ट नाही की मी ते वापरलं नाही आणि त्याचे रिझल्ट मला मिळाले. डॉक्टर साहेब, तुम्हाला या प्लॉटवर तुम्हाला सुरुवातीला काय काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे अशा होत्या, सुरुवातीलाच प्लॉट बसून होता, याला रूट्स वगैरे डेव्हलप होत नव्हते, अनेक अडचणी अशा मला दिसत होत्या. त्यावेळेस मी रासायनिकचे फंगीसाईड यूज केले, पण रिझल्ट असे पाहिजे तसे अपेक्षित मिळाले नाहीत. मग त्यावेळेस तुमच्याकडनं मला जे रूट मॅजिक मिळालं होतं, रूट मॅजिक, हां, या रूट मॅजिक आणि नॅनो शक्ती भेसळ डोस, या दोघी वस्तूंचा मला रिझल्ट अप्रतिम आणि सुंदर मिळाला होता. सुरुवातीला आपण नॅनो शक्ती दिलं होतं ना, त्यासाठी नॅनो शक्ती आणि रूट मॅजिक, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय रिझल्ट? नॅनो शक्ती, रूट मॅजिक रिझल्ट अप्रतिम आहेत. रिझल्टला काही एक अडचण नाही. आणि हा जो प्लॉट आहे ना, हा सुरुवातीपासून आणि नंतरच्या काळात बघा परत अडचणी अशा आल्या साहेब, की ज्यावेळेस पाऊस चालू झाला, बरोबर, तर पावसामध्ये पूर्ण म्हणजे हे सराउंडिंग वरचे जे क्षेत्र आहेत त्याच्यातनं सगळं पाणी या शेतामध्ये येतं. आणि या शेतातनं ते पाणी वाहून खाली मिरचीचा जो प्लॉट आहे त्याच्यामधनं आपण बाहेर काढलं. पण अजूनही बघा पलीकडे गेले ना तर अजूनही ओलंच आहे शेत, अजूनही वापसा कंडिशन नाही. पण आपल्या रामाचे जे प्रोडक्ट, या प्रोडक्टमुळे हा प्लॉट आजपर्यंत सुंदर आणि जिवंतच राहिला. आणि त्याच्यामुळेच आजच्या घडीला हा जो प्लॉट दिसतोय हा रामा ॲग्रोटेकच्या प्लॉटवरच, रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनांवरच हा प्लॉट टिकून आहे असं मला तरी वाटतं. सर, तरी तुम्ही सुरुवातीला रासायनिक किती टक्के वापरलं असेल? रासायनिकही झाले ना, 60% रासायनिक यूज झालेलंच आहे सर. त्याच्यामध्ये रासायनिकमध्ये बघा आपल्याला खताचे डोस तर द्यावेच लागतात, खताचे डोस हे दिलेलेच आहेत. बरोबर. त्याच्यानंतर मग मध्यंतरी जे रासायनिकचे वापर म्हणजे वॉटर सोल्युबलचा जो खर्च आहे तो जवळजवळ 15% रासायनिकचा खर्च केला आहे मी वॉटर सोल्युबलमध्ये. बरोबर. तुम्हाला तुमची ज्यावेळेस प्लॉटची मुळी बंद पडली होती केळीची, त्यावेळेस जे रासायनिक तुम्ही यूज केलं त्याचा कितपत फायदा झाला प्लॉट? नाही, हे बघा, मुळ्या बंद झाल्या त्यावेळेस मी रासायनिक जे वापरलं ना त्याचे मला असे काही खास रिझल्ट वाटून आलेच नाहीत. मग त्यावेळेस आपलं बायोक्रांती मायक्रोरायझा व्हीमॅक्स, आपलं त्यावेळेला बायोक्रांती आणि मायक्रोरायझा जे व्हीमॅक्स आपलं रामा ॲग्रोटेकचं ते दिल्यानंतर मुळे ऍक्टिव्ह झाले आणि परत कंडिशन परत सुधारायला सुरुवात. ओके. तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर साहेबांच्या प्लॉटची ज्यावेळेस मुळी बंद पडली होती त्यानंतर आपण त्यांना मायक्रोरायझा आहे आपलं रामा ॲग्रोटेकचं मायक्रोरायझा व्हीमॅक्स, ग्लुकोज बेस आणि बायोक्रांती एक बॅक्टेरिया असं मिक्समध्ये दिलं. त्यानंतर त्यांची मुळी डेव्हलप झाली. त्यानंतर डेव्हलप झाल्यानंतर आपण त्यांना केळी स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटन असे डोस त्यांना दिले.
तर त्यांचा काय रिझल्ट आला? तर त्यांचा काय रिझल्ट आला आपण डॉक्टर साहेबांच्या यांच्या तोंडातून ऐकूया. काय भेटलं सर डॉक्टर साहेब तुम्हाला? आपण ज्यानंतर मुळी बंद पडली होती, मुळी बंद पडल्यानंतर आपण मायक्रोरायझा आणि बायोक्रांती दिल्यानंतर आपण 4 दिवसांनी केळी स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोटेन दिलं. त्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट भेटला त्यानंतर? बघा होतं काय, मुळ्या बंद होत्या, मुळ्या चालू ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपलं केळी स्पेशल आणि समृद्धी ऑल इन वन दिल्यानंतर केळीचा बुंदा, बरोबर, हा जो बुंदा आहे हा बेस तयार व्हायला सुरुवात झाली. हा बेस तयार झाला आणि हळूहळू आपण जे काही खतं वगैरे दिली होते ते अपटेक व्हायला सुरुवात झाली आणि हा बेस एकदम बेस्ट तयार झाला. आणि त्याच्यामुळे मग पुढचं जे होतं, जे केळीच्या आतमध्ये आपल्याला दिसत नाही अशा जे कार्यक्रम होतात ते सगळे झालेत. तरी आता तुमच्या माहितीप्रमाणे बुंद्याची साईज किती असू शकते? तरी बुंद्याची साईज आपल्या केळी स्पेशल दिल्यानंतर बुंद्याची साईज आज काय आहे बा तुमची? काय मोजलेलं तर नाही पण अंदाजे 36-38च्या आसपास असेल. ओके ओके. म्हणजे मग तुम्ही आपले रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर समाधानी आहेत का नाही? नाही, समाधानी आहेत. आणि मी सांगू इच्छितो की खरोखर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ही जैविक असल्यामुळे आपल्या शेतीची नासाडी नाही. ओके ओके. रासायनिक वापरल्यामुळे जे मित्र कीटक आहेत हे जवळजवळ नाहीसे होतात आणि जैविक वापरल्यानंतर त्या किटाणू बॅक्टेरिया जे काय असतील ते सगळे वाढत जातील आणि जमिनीची सुपीकता ही टिकून राहील. आणि ती टिकली तर आपल्याकडे पुढचं उत्पन्न येईल. ज्यावेळेस आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले ना, त्याच्यानंतर झाडामध्ये सर्वांगीण विकास, मग त्याच्यात पानाची साईज असेल, बुंद्याची साईज असेल, वेन व्हायचा जो पिरियड ती एक समान वेन झालेली आहे. केळीचा वादा हळूहळू जो व्हायचा तो होतोय. म्हणजे त्या प्रोडक्ट वापरल्यानंतर खरोखर एक मला तरी वाटतं की मी समाधानी आहे. आणि घडाचा सेपही पाहिजे तसा व्यवस्थितच आहे, काही अडचण नाही. बाकीच्यांनी मी भरपूर असे 2-1 प्लॉटही फिरलो बाहेर की त्यांनी रासायनिक वापरलं आहे आणि आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेत. दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये त्याच्यापेक्षा आपला प्लॉट हा कमी खर्चामध्ये व्यवस्थित उभा राहिलेला आहे आणि व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे असं मला वाटतं. તમે આવડા शेतकरीने સુસંદેશ જશો ભાઈ એનાબद्दल આ રામા એગ્રોટેકના પ્રોડક્ટ વાપરવાનંतर શું ભાઈ સંદેશ શું દેશો शेतकरीને સમોરના शेतकरीને શું કહેશો તમે કે વાપરવું જોઈએ કે નહીં? રામા એગ્રોટેકના પ્રોડક્ટ વાપરવું જોઈએ કે નહીં વાપરવું જોઈએ? नाही देखो, शेतकरीने संदेश देવાનો तो હું તો એમ કહીશ કે ભાઈ પ્રત્યેક शेतकरी 100% काय वापरूच જોઈએ. એનામાં काही दुमत नाही મળે. बरोबर. पण परिस्थिती एवी आहे की सहजासहजी लगेच शेतकरी विश्वास नहीं मिलता रासायनिक बरोबर. अपना जैविक पे. तो હું એમ કહું કે ભાઈ તમે 4 એકર કેળા લગાડતા હોય તો बरोबर. ભલે એકર જ ભરને આ રામા એગ્રોટેક નો કરો, બરોબર. 3 એકરને નહીં કરો. ઓકે. એકર ભરને કરો, તમને વાટ્યું કે નહીં યોગ્ય પ્રોડક્ટ आहे તે તમે 20 વર્ષ kanti 10 એકર કેળા લગાડો, 10 એકરને વાપરો, काही डाऊट नाही मला. शेतकरी मित्रांनो, आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण व्हिडिओ घेणार आहोत हार्वेस्टिंगला. त्यावेळेस तुम्हाला एक समान केळीची वादा, साईज, वजन हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल हार्वेस्टिंगच्या टायमाला. उत्पन्न वाढलेलं दिसेल सर. काय आहे काय तेच आपला रामा ॲग्रोटेकचा किती खर्च झाला आणि किती उत्पन्न वाढलं हे तुम्हाला हार्वेस्टिंगच्या दुसऱ्या भागमध्ये दिसेल. डॉक्टर साहेब, तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले आणि त्यामध्ये तुम्ही उत्पन्न वाढवून घेतलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. वेळोवेळी सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आता अल्केश महानुभाव सर, तुम्ही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर आजच्या घडीला हा प्लॉट या सुस्थितीमध्ये उभा आहे. म्हणून मी पण माझ्या कुटुंबातर्फे तुमचे मनापासून हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.